नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, ते बेल बटन जे दिसतंय ते प्रेस करा, म्हणजे वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही नवीन अपडेट्स येतात ते लवकर तुमच्या फिंगर टिप्स वरती तुम्हाला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची जी अपडेट आहे ती घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये MPSC थ्रू जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला म्हणतो आपण, तर एक खूप महत्त्वाची जाहिरात आलेली आहे। जरी ती जाहिरात काही रेस्ट्रिक्टेड लोकांसाठी, एक्सपिरियन्स वाल्यांसाठी असेल, तरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की त्या प्रिन्सिपलच्या पदासाठी ते सुद्धा पात्र आहेत। त्याच्यामुळे तुमचे जे काही मित्र असतील जे हे क्रायटेरिया पार करत असतील त्यांना ही लिंक नक्की शेअर करा। कशाबद्दल बोलतोय आपण, तर आपण बोलतोय प्रिन्सिपल, वाइस प्रिन्सिपल, इन्स्ट्रक्टर, ओके, ऑब्झर्वर, सुपरवायझर जे आहेत कुठल्या कॉलेजेससाठी, तर जे गव्हर्नमेंट ITI आहे या कॉलेजसाठी ह्या पोस्ट आलेल्या आहेत। आणि MPSC हे सगळं रिक्रुटमेंट करतं। तर MPSC रिक्रुटमेंट 2023 कुठली जाहिरात आहे, तर प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक हे पद आहेत। आणि हे पद संख्येने खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि कुठल्या पर्टिक्युलर पोस्टिंग साठी आहे, तर जे गव्हर्नमेंटचे शासकीय ज्याला म्हणतो आपण ITI आहे किंवा गव्हर्नमेंट ITI ज्याला म्हणतो, ओके, तर त्याच्यासाठीच आहे। तर या व्हिडिओमध्ये किती वॅकन्सीज आहेत, एज क्रायटेरिया काय आहे, काय पात्रता लागणार आहे, शैक्षणिक पात्रता, एक्सपिरियन्स लागणार आहे का, आणि लागणार असेल तर कुठला, हे सगळं बघणार आहोत। 20 तारखेपासून फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करू शकता। तर ही जाहिरात आलेली आहे 123 पदांसाठीची, प्रिन्सिपल, वाइस प्रिन्सिपल आणि सुपरवायझर ITI साठी। आपल्याला माहिती आहे की औद्योगिक जे तांत्रिक औद्योगिक जे संस्था आहेत, ओके, त्यांच्यासाठीची ही जाहिरात आहे, त्यांच्या प्रिन्सिपल या पदासाठीची। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, MPSC थ्रू हे पद भरल्या जाणार आहे। तर ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे गव्हर्नमेंट ITI, तर त्याच्यामधले जे प्रिन्सिपल लेवलची पोस्ट आहे, वाइस प्रिन्सिपल लेवलची पोस्ट आहे, आणि तसंच सुपरवायझर, निरीक्षक, इन्स्पेक्टर जे आहे त्याच्यासाठीचे जे पद आहेत, हे सगळं। सगळ्यात महत्त्वाचं की ह्या ज्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या गट अ मध्ये मोडतात। गट अ मधल्याही कनिष्ठ मध्ये मोडतात, पण गट अ मध्ये मोडतात। आणि ह्या टेक्निकल पोस्ट आहेत, त्याच्यामुळे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी इथे पात्र ठरतो, मग तो कुठल्याही स्ट्रीमचा असो। विद्यार्थी मित्रांनो, या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलिंग आता 20 तारखेपासून सुरू होणार आहे। 123 पद आहेत। 123 पदांमध्ये तुम्ही जर बघितलं तर अनुसूचित जाती, ओके, SC साठी 17 पदे आहेत, अनुसूचित जमाती ST साठी 8 पद आहेत, विजेसाठी, विमुक्त जातीसाठी 4 पद आहेत, आणि NT DBC जे काही असतं 3, 5 आणि 3 असे पद आहेत। विशेष मागास प्रवर्ग जो आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लास 2 जागा आहे। इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल घटक 12 जागा आहेत। OBC इतर मागास वर्ग 22 जागा आहेत, आणि एकूण आरक्षण हे 76 आहे म्हणजे 76, आणि ओपन साठी 47 जागा आहेत। असे एकूण 123 पद आहेत, ओके। याच्यामध्ये जर समांतर आरक्षण बघितलं आपण परत, तर बेसिकली पर्टिक्युलर तुमच्या त्या बेसिक लेवलला ते समांतर आरक्षण दिलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा, हे जे 17 जागा आहेत अनुसूचित जातीच्या, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 11, महिला 5 आणि खेळाडू 1, हे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती जागा आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल एक महिला कॅन्डिडेट आहे आणि OBC ची आहे, तर इथे इतर मागास वर्ग आणि त्याच्यामध्ये महिला परत, तर बघा इथे 7 जागा या OBC फिमेल साठी आहेत। तर तुम्हाला लक्षात येईल की किती पद आहेत। तसंच अनाथ मध्ये संस्थात्मक आणि असंस्थात्मक असे ऑर्फन विद्यार्थी असतात। तर लक्षात घ्या, इथे फक्त अनाथ मध्ये 1 जागा त्यांनी संस्थात्मक म्हणजे तुम्ही शासकीय संस्था ज्या आहेत, अनाथालय जे आहेत त्याच्यामधनं असले पाहिजेत, ओके। 123 जागा विद्यार्थी मित्रांनो। 20 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा, 20 डिसेंबर पासून
तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता दुपारी 2 वाजल्यापासून आणि हा कार्यक्रम चालणार आहे 9 जानेवारी पर्यंत. एक साधारणतः 20 दिवसाचा कालावधी देतात फॉर्म भरण्यासाठी. आपल्याला माहिती आहे 31चा महिना आहे म्हणजे 20 दिवस तिथे झालेत. आणि याच दरम्यान तुम्हाला काय करायचंय, फी सुद्धा भरायची आहे ऑनलाईन. तुम्हाला जर चलन भरून बँकेत जाऊन भरायचं असेल तर 11 जानेवारी पर्यंत त्यांनी तो टाइम दिलेला आहे. पण जर तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल तर तुम्ही याच ड्युरेशन मध्ये 20 डिसेंबर ते 9 जानेवारी मध्ये तो फॉर्म भरू शकता. येते लक्षात. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क जर तुम्हाला भरायचं असेल तर 12 जानेवारी पर्यंत सुद्धा बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरू शकता. ऑनलाईनचा जमाना आहे, आपण ऑनलाईन भरू शकतो 20 डिसेंबर ते 9 जानेवारी पर्यंत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वेतन श्रेणी मी तुम्हाला सांगितलं गट अ कनिष्ठ. तर वेतन श्रेणी स्तर जो आहे S20 आहे हा. ओके, तर 56,100 ते 1,77,500 S20. ऍडिशनल बेसिक माहिती आहे तुम्हाला 56,100 पासून स्टार्ट होतं. TA, HRA, DA बरोबर आहे. हे सगळं जे आहे ते ऍडिशनल अधिक नियमानुसार जे काही अनुज्ञेय भत्ते असतात, अनुज्ञेय ते सगळे भत्ते त्याच्यामध्ये असणार आहे. TA असेल, HRA असेल, बरोबर आहे. हे आहे तुमचं वेतन श्रेणी. पात्रता भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे, नॅशनॅलिटी. आणि वयोमान जे आहे आता एक कमीत कमी 18 वर्ष त्यांनी मेन्शन स्पेसिफिकली केलेलं आहे किमान, पण असं शक्य नाही कारण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की अनुभवाची अट टाकलेली. 18व्या वर्षी काही होत नाही. पण जो अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 42 इयर्स 42 वर्ष आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा अनाथांसाठी किंवा बाकीच्या ओबीसी SC ST जे आहेत म्हणजे मागासवर्गीयासाठी 45 इयर्स म्हणजे 3 वर्षाचं दिलेलं आहे. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर 43 वर्ष, आर्थिक मध्ये असाल म्हणजे स्पोर्ट मध्येही आणि परत मागासवर्गीय 45 वर्ष, सैनिक असाल तर याच्यासाठी तुमच्या सैनिक सेवेचा कालावधी आणि अजून 3 वर्ष, आणि जर दिव्यांग व्यक्ती असेल, फिजिकली हँडिकॅप असेल तर त्यांच्यासाठी 45. ओके, हे तुमचं एज क्रायटेरिया झालं विद्यार्थी मित्रांनो त्या पोस्टसाठी. आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्रायटेरिया. एज्युकेशनल क्रायटेरिया आणि अनुभव बघा काय म्हटले त्यांनी. डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ऍटलिस्ट 2nd क्लास, म्हणजे 2nd क्लास तरी असली तरीही चालेल. 1st क्लास आणि प्रावीण्य प्राप्त असेल तर वेल अँड गुड. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे BE असेल किंवा BTech असेल 2nd क्लास सुद्धा चालेल. पण त्यांनी कुठली स्ट्रीम असं काहीही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी पोस्ट आहे याच्यामध्ये कुठलंही पर्टिक्युलर इंजिनिअरिंगची स्ट्रीम मेन्शन केलेले नाही. त्याच्यामुळे प्राचार्य पदांसाठी तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल, सिव्हिलचे असाल, मेकॅनिकलचे असाल, कुठल्याही पर्टिक्युलर स्ट्रीमचे असाल, पण तुम्ही BE किंवा BTech ऍटलीस्ट 2nd क्लासमध्ये घेतलेला असेल तर डेफिनेटली तुम्ही तिथे पात्र आहात. याच्या व्यतिरिक्त एक्सपिरियन्स बघा काय म्हटलेला आहे त्यांनी. वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल और टीचिंग और एडमिनिस्ट्रेटिव कैडर नॉट लेस दॅन 7 इयर्स आफ्टर पोजेसिंग द क्वालिफिकेशन. ओके, हे जे 9.1चं क्वालिफिकेशन BE BTech तुम्ही सांगितलं याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे 7 वर्षाचा काय पाहिजे अनुभव पाहिजे. तुम्ही डिग्री करतानाच मी पार्ट टाइम होतो सर असं चालणार नाही. तर 7 वर्षाचा जो कालावधी आहे तो एक्सपिरियन्स आहे. तो कालावधी जो एक्सपिरियन्सचा आहे तो तुमचा टीचिंगचा असला तरी चालेल. ओके, त्यांनी मेन्शन केलेला आहे बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचा असेल तरी चालेल. तुम्ही प्रोफेशनल लेवलला काम केलेलं असेल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वगैरे तरीही चालेल. म्हणजे असं नाही की एक्सपिरियन्स हा फक्त टीचिंगचाच असला पाहिजे, तो ऍडमिनचा किंवा प्रोफेशनल लाईफचा असला तरी चालेल. आणि सगळ्यात महत्वाचा तो एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स तुमचा गव्हर्नमेंट मधला असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट मधला असेल किंवा प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचा असेल
किंवा कॉर्पोरेटचा असेल किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटचा असेल तरी चालेल. याचा अर्थ ज्यांचा एक्सपिरियन्स 7 वर्षाचा आहे ते कुठल्याही पर्टिक्युलर स्ट्रीम मधला असेल, पण प्रॉपर तुमचा तो एक्सपिरियन्स असला पाहिजे, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, ते सगळं जर असेल, 7 वर्षाचा अनुभव असेल आणि BTech झालेला असेल कुठल्याही स्ट्रीम मधलं, तर यू आर इलिजिबल. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा एक्सपिरियन्स आहे. सगळे कॉलेजचे जे प्रोफेसर्स आहेत, असोसिएट प्रोफेसर्स आहेत, असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, किंवा प्रेझेंट HOD असेल किंवा लेक्चरर असतील डिप्लोमा कॉलेजचे, ते सगळे इथे पात्र ठरतात जर त्यांचा एक्सपिरियन्स हा 7 वर्षाचा असेल तर. येते लक्षात. डेफिनेटली फॉर्म भरायची शेवटची तारीख तुमची 9 जानेवारी आहे. तर त्या जाहीर केलेल्या तारखेपर्यंतचाच जो तुमचा क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे तो लागणार आहे. येते लक्षात. आता तुम्ही जे ऑनलाईन मध्ये फॉर्म भरणार आहात तर त्याच्यामध्ये जाहिरातीनुसार तुम्हाला पर्टिक्युलर नेचर ऑफ जॉब, प्रोफेशनल, टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर असं नमूद करणं अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होणार नाही. फक्त एक्सपिरियन्स टाकला असं चालणार नाही. फॉर्म मध्ये तुम्हाला डिटेल सगळं टाकावं लागणार आहे. आता निवड प्रक्रिया काय म्हटलेलं आहे त्यांनी. निवड प्रक्रियेमध्ये नॉमिनल काय करतात ते की हायर रँकची पोस्ट आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गट अ कनिष्ठ या लेवलची पोस्ट असल्यामुळे तुमची शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्रायटेरिया, एक्सपिरियन्स, अनुभव हा किमान आहे. ओके, जास्तीत जास्त असेल असं किमान आहे म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावणार का ते नाही. पण फक्त इंटरव्ह्यूच होणार का तसंही नाही. जर फॉर्म जास्त आले, अर्जांची संख्या जर आयोगाच्या नियमावलीनुसार जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते कमी करण्यापेक्षा, म्हणजे पात्र उमेदवारच्या फक्त मुलाखती घ्यायच्या नसून त्याच्यासाठी सगळ्यात पहिले ते काय करतील की मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक अर्हता, अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकषाच्या नुसार ते काय करतील, चाळणीद्वारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करतील. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच इथे एक्झाम होणार. ओके, हायर क्वालिफिकेशन आहे, PhD आहे, MTech ME झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ते प्रेफरन्स देतीलच. पण ते काय करतील तर चाळणी परीक्षा द्वारे मुलाखतीला बोलवतील. म्हणजे इथे 2 स्टेप आता फिक्स होतील. ते म्हणजे एक आहे तुमची एक्झाम, गाळणी परीक्षा, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही असणार आहे. कुठलीही पर्टिक्युलर लेवल एक्सपिरियन्स कमी वगैरे करण्याचे चान्सेस बिलकुल नाही. तर ही आहे तुमची निवड प्रक्रिया. आता निवड प्रक्रियेमध्ये जे काही पर्टिक्युलर मार्किंग वगैरे दिलेलं आहे ते सगळं त्यांच्या याच्यामध्ये अभ्यासक्रम असेल, तुमच्या एक्झामचा पॅटर्न असेल, हे सगळं त्यांच्या वेबसाईटवरती वेळोवेळी दिल्यात येईल. अभ्यासक्रम, मीडियम आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या वेळेत देण्यात येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण, ओके, स्क्रुटिनी एक्झाम असेल तर, आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचार करून चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे शिफारस करण्यात येईल. स्क्रुटिनी एक्झाम आणि इंटरव्ह्यू याचे मार्क्स असतील. जर स्क्रुटिनी नाही झाली, फक्त इंटरव्ह्यूचे मार्क्स असतील, पण त्याच्या आधारे केल्या जाईल. पण मिनिमम 41% गुण हे काय आहे तुम्हाला घ्यावेच लागतील. ठीक आहे. प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट या सगळ्या पोस्टसाठी असू शकते. कारण 123 जागा आहेत. रँकिंग नुसार तुम्हाला त्या पोस्ट मिळू शकतात. ओके. अंतिम शिफारस जी आहे माहिती आहे आपल्याला कशा पद्धतीने. ओके. कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार बघा ते सुद्धा लक्षात घ्या. नावाचा पुरावा SSCचा, एज प्रूफ वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. तुम्ही जर बॅकवर्ड क्लासची रिलेटेड असाल, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असाल तर EWE असाल तर त्याचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर असेल तर व्हॅलिड नॉन क्रिमिलियर, तुम्ही जर ऑर्फन असाल तर त्याच्याशी रिलेटेड, बरोबर आहे. तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याच्याशी रिलेटेड,
एक्स आर्मी मॅन असेल तर त्याच्याशी रिलेटेड, स्पोर्ट पर्सन असेल तर तसं, तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीशी रिलेटेड सगळे सर्टिफिकेट. काही जे वुमेन कॅन्डिडेट असतात त्यांचं लग्नानंतरचं नाव बदलतं, ते जर बदललं असेल तर नावात बदल असेल, लहान कुटुंबाचं मराठी भाषा येण्याचं सर्टिफिकेट आणि अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, या सगळ्यांचे फॉर्मॅट जे आहे, जे अननोन वाटतात तुम्हाला इथे, ते सगळे फॉर्मॅट जे आहेत ते एमपीएससीच्या वेबसाईटवरती आहेत. ओके, त्यांची वेबसाईट आहे बघा mpsconline.gov.in. याच्यावरती 20 तारखेपासून फॉर्म तुम्ही भरू शकता आणि शुल्क भरल्याशिवाय फॉर्म व्हॅलिड होणार नाही. शुल्क किती आहे तर ओपन असेल तर 719 रुपये आणि जर तुम्ही कॅटेगरीवाले असाल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल तर 449. ठीक आहे, आणि नॉन रिफंडेबल आहे, बँक चार्जेस वगैरे बाकीचे माहिती आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गॅझेटेड प्री साठी जे काही विद्यार्थी तयारी करतायत, जे मन लावून तयारी करतात, त्यांच्यासाठी संकल्प बॅच 2 आपण 20 तारखेपासून 28 एप्रिल पासून सुरू होतीये. ओके, आता याच्यामध्ये 28 एप्रिलच्या एक्झामसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, वनसेवा या सगळ्या कॅडरसाठी ही एक 2024 ची संयुक्त पूर्व परीक्षेसाठीची बेस्ट बॅच आहे, ज्याची एक्झाम 28 एप्रिलला होणार आहे आणि ही बॅच आपली 20 डिसेंबर पासून स्टार्ट होणार आहे. ओके, 9226018181 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा 9699897070 या क्रमांकावरती या बॅचची सगळी माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आमचा ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये सगळे पर्टिक्युलर तुम्हाला इन्फॉर्मेशन, बॅचेसशी संबंधित फ्री मटेरियल सगळं मिळेल. ओके, तुमचे जे कोणी मित्र असतील जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात, डिप्लोमा कॉलेजला काम करतात, इंजिनिअरिंग कॉलेजला काम करतात किंवा प्रोफेशनल लेवलला, ऍडमिन लेवलला, असं नाही की टीचरच पाहिजे, कुठल्याही पर्टिक्युलर लेवलला जर काम करत असेल, जर त्यांची डिग्री झालेली असेल डेफिनेटली आणि 7 वर्षाचा त्यांचा अनुभव असेल ऍडमिनचा, टीचिंगचा किंवा बाकी प्रोफेशनल लेवलचा, तर ते सगळे विद्यार्थी ते पात्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्या मित्रांना ही लिंक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.